अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार। श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा आणि त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी पूजा करायची असते। सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून आता महादेवाच्या पिंडीवर अभिषेक कधी करायचा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी। बघा, शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर करावा, सकाळी 4 ते 6 दरम्यान। ते शक्य नसेल तर प्रदोष काळी केला तरी अतिशय उत्तम असतो, 4:30 ते 7 दरम्यान संध्याकाळी, किंवा तेही शक्य नसेल तर सकाळी 10:30-11 पर्यंत करण्याचा प्रयत्न करा। पण बघा, फार दुपार सुद्धा करू नका या सगळ्या सेवेंसाठी। तर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून झाल्यावर अर्थात आपण त्यांना भस्म अर्पण करत असतो, बेलपत्र अर्पण करत असतो, शिवामूठ आपण वाहत असतो, त्यांना पांढरी फुले अर्पण करत असतो। बघा, उद्याची शिवामूठ आहे तीळ। आता तीळ कोणते अर्पण करावे, काळे की पांढरे, हा सगळ्यात मोठा संभ्रम असतो। तर आपल्याला पांढरे तीळ अर्पण करायचे असतात। काळे तीळ पण आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत असतो, पण बघा, श्रावणी सोमवारी आपल्याला फक्त पांढरे तीळच अर्पण करायचे असतात महादेवाच्या पिंडीवर, काळे तीळ नाही। काळे तीळ हे आपल्या पितरांच्या स्मरणासाठी असतात आणि त्याचा वापर आपण पितरांसाठी करत असतो। काळे तीळ महादेवाच्या पिंडीवर चालतात, परंतु ते एक विशिष्ट दिनाला, विशिष्ट सेवेसाठी। आता या श्रावणी सोमवारी आपल्याला पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत, लक्षात घ्या। तर बघा, पांढऱ्या तिळाचा तुम्हाला एक उपाय उद्या करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर, जो लक्ष्मी प्राप्तीचा प्रभावी उपाय आहे। मागच्या सोमवारी पण तुम्हाला मी 21 तांदळाचा उपाय सांगितला होता, तसाच या सोमवारी, उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे, तसाच 21 पांढऱ्या तिळांचा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे। काय करायचं बघा, महादेवाच्या पिंडीवर अभिषेक वगैरे करून झाला की तुम्हाला धूप दीपाने ओवाळायचं आहे। त्यानंतर 21 तीळ घ्यायचे आहेत मोजून, आणि 21 तीळ मोजून घेतल्यावर ते तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचे आहेत आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। हा आहे कमलात्मक मंत्र, जो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण म्हणत असतो। हा कमलात्मक मंत्र तुम्हाला 16 वेळेस पठण करून ते तीळ तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत। बघा, हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। बघा, हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे, जो आपल्याला उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे। त्याचबरोबर एक दुसरा उपाय आहे, जो आपल्या आयुष्यातली सगळी संकटे, दुःख, अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे। बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा उपासना करत असतो आणि जितके आपण मनोभावे सेवा त्यांची करतो तितकं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळत असतं। भगवान शंकर हे भोलेनाथ आहे, ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात। आपण भोळ्या भाबड्या मनाने जी काही त्यांची तोडकी मोडकी सेवा उपासना करतो त्या सेवेत ते प्रसन्न होतात आणि आपल्याला फळही देत असतात। हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करून झाल्यावर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे बघा आपल्या हातामध्ये मुठीत आपल्या जेवढे तीळ बसतील ते तुम्हाला तीळ घ्यायचे आहेत आणि ते तीळ तुमच्या मुठीमध्ये धरून तुम्हाला 21 वेळेस शिवगायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। आता शिवगायत्री मंत्र आपल्या स्वामी चिंतसेवेच्या पुस्तकात पण आहे, तुम्ही त्यातून बघून म्हटलं तरी चालणार आहे। शिवगायत्री मंत्र असा आहे बघा, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। हा शिवगायत्री मंत्र तुम्हाला 21 वेळेस पठण करायचा आहे। जर तुम्ही 108 वेळेस पठण केला तर अतिशय उत्तम आहे, पण नाही जमलं 108 वेळेस तर ऍटलीस्ट 121 वेळेस तर तुम्हाला हा मंत्र पठण करायचा आहे, लक्षात घ्या। हा मंत्र पठण करून तुम्हाला ते मुठभर तीळ जे आहे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर पुन्हा अर्पण करायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल की ताई, आपण शिवामूठ सुद्धा वाहणार आहोत, मग शिवामूठ व्हायची नाही का, फक्त हाच उपाय करायचा का? नाही, तुम्हाला शिवामूठ सुद्धा व्हायची आहे, पण हा जो काही उपाय आहे तो आपल्या आयुष्यातली सगळे संकट, दुःख, अडचणी, अकाल मृत्यू टळण्यासाठी, आपल्या परिवारातला जो काही अकाल मृत्यू आहे तो टळण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्या पूर्ण मनापासून श्रद्धेने करायचा आहे, लक्षात घ्या। त्यानंतर तुम्ही शिवमूठ पण अर्पण करू शकता। तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत, प्रत्येकाने उद्या न विसरता 21 तिळांचा उपाय आणि मुठभर तिळांचा उपाय उद्या आवर्जून आपल्याला करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर। तुम्हाला ते तीळ कशा पद्धतीने पाहायचे आहेत, कोणते मंत्र बोलायचे आहेत
हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। बघा, प्रत्येक उपाय किंवा कोणतीही सेवा आपण करताना मनात पूर्ण भाव असणं, श्रद्धा असणं त्या सेवेवर, उपायावर तितकंच महत्त्वाचं आहे। मनात जर शंका आल्या, कुशंका आल्या, किंतु परंतु आपल्या मनामध्ये असेल तर त्या कोणत्याही सेवेचं किंवा उपायाचं पाहिजे तितकं फळ आपल्याला मिळत नाही। म्हणून पूर्ण मनापासून श्रद्धेने हे दोन्ही उपाय जे सांगितले आहेत ते करण्याचा प्रयत्न करा। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।